दुसऱ्यांच्या चुका मोजण्यापेक्षा स्वतःचं मोजमाप करा. स्वामी समर्थांचा जागृती करणारा संदेश आज पाहूया. स्वामी म्हणतात, आज प्रत्येक घरात एक गोष्ट दिसते. कोणीच स्वतःला चुकीचं मानायला तयार नाही. नवरा म्हणतो चूक बायकोची आहे, बायको म्हणते चूक नवऱ्याची आहे, सासू म्हणते सूनच घर बिघडवत आहे आणि सून म्हणते माझा कधीच विचार केला जात नाही. भाऊ बहिणीला दोष देतो, बहीण भावाला दोष देते, मुलं आई वडिलांना दोष देतात, आई वडील मुलांना दोष देतात. पण एक प्रश्न स्वतःला कधी विचारला आहे का? सर्वात आधी माझी काही चूक नाही का? लक्षात ठेवा, जो माणूस स्वतःच्या चुका लपवतो तो आयुष्यभर दुसऱ्यांच्या चुका मोजत बसतो आणि अशा माणसाच्या आयुष्यात शांतताही कधीच येत नाही. आज स्वामी समर्थांचा संदेश हा प्रत्येक घरासाठी आहे, त्यामुळे प्रत्येकाने शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की ऐका. दुसऱ्यांना न्याय करण्यापूर्वी स्वतःच्या मनाचा न्याय करा. सर्वात पहिला मुद्दा म्हणजे प्रत्येक भांडणात हा दोघांचाही वाटा असतो, हे लक्षात असू द्या. जेव्हा दोन माणसं भांडतात ना, तेव्हा प्रत्येक जण स्वतःला बरोबर समजतो. कोणीही असं नाही माझ्यामुळे ही परिस्थिती बिघडली असेल. अहंकार इतका मोठा होतो ना की सत्य लहान पडतं. ज्या दिवशी माणूस स्वतःची चूक मान्य करतो त्या दिवशी अर्ध भांडण हे तिथेच संपतं. स्वामी समर्थ म्हणतात, जो स्वतःला जिंकतो ना तो संसार जिंकतो. दुसरा मुद्दा म्हणजे नवरा बायकोच्या नात्यात सर्वात मोठा शत्रू कोण बरं? लोक म्हणतात घर बाहेरच्या लोकांमुळे तुटतं. नाही, घर आधी शब्दांमुळे तुटतं. तुझ्यामुळे, नेहमी तुझीच चूक, तू कधीच बदलणार नाहीस, हे शब्द नात्यांना आतून संपवतात. पण कोणीही म्हणत नाही आज मी तुला दुखावलं, एक माफ कर, अनेक वर्षांनी कटुता संपून जाते. तिसरा मुद्दा, सासू आणि सुनेचं नातं का बिघडतं? सासूला वाटतं मी कधीच चुकीची नाही, सून म्हणते माझीच नेहमी परीक्षा घेतली जाते. दोघीही एकमेकींच्या चुका शोधतात पण एकमेकींचं दुःख समजून घेत नाही. ज्या घरात दोष शोधले जातात तिथे प्रेम हे हळूहळू मरतं. चौथा मुद्दा, मुलं आणि आई वडिलांचं ऐकणं हे का सोडतात? कारण त्यांना उपदेश जास्त मिळतो आणि समजून घेणं कमी. आई वडील म्हणतात आजकालची मुलं बिघडली, मुलं म्हणतात आई वडिलांना आम्ही समजतच नाही. दोघंही बरोबर असू शकतात पण दोघांनीही स्वतःकडे पाहणं गरजेचं आहे. पाचवा मुद्दा म्हणजे दुसऱ्यांच्या चुका मोजण्यात आयुष्य संपतं. एखादा माणूस संपूर्ण आयुष्यभर लोकांनी त्याच्याशी काय केलं हेच मोजत राहतो, पण त्याने लोकांशी कसं वागलं हे कधीच मोजत नाही. स्वामी समर्थ म्हणतात दुसऱ्यांना बदलण्याचा हट्ट सोडा, स्वतःला बदलायला सुरुवात करा. हा फक्त एक भाग आहे बरं का. पुढील भागात आपण असे अनेक मुद्दे पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. सासरे सून, भाऊ भाऊ, नणंद भाऊजे, मित्र, नातेवाईक, अहंकार, माफी, आत्मपरीक्षण, कर्म असे अनेक विषय आपल्या नातेसंबंधांशी जोडले गेलेले असतात. त्यामुळे प्रत्येकाच्या जीवनामध्ये या गोष्टी महत्त्वाच्या असतात. पुढचा मुद्दा म्हणजे प्रत्येक नातं तुटण्यामागे एकच कारण असतं, मी बरोबर आणि तू चुकीचा, म्हणजेच मीपणा. स्वामी म्हणतात आज प्रत्येक घरात एक अदृश्य भिंत उभी राहिली आहे. ती विटांची नाही बरं का, ती अहंकाराची आहे. नवरा म्हणतो मी इतकं करतो तरी बायकोला माझी किंमतच नाही. बायको म्हणते मी घरासाठी इतकं सहन करते तरी मला दोषच मिळतात. सासू म्हणते आजकालच्या सुना घर सांभाळत नाही. सून म्हणते माझ्या मनाचा विचार कोणीच करत नाही. प्रत्येकाकडे कारण आहे पण उपाय कोणाकडेच नाही, कारण प्रत्येकजण समोरच्याला बदलू पाहतो, स्वतःला नाही. लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुम्ही स्वतःला विचाराल ना या भांडणात माझी किती चूक आहे, त्या दिवशी नातं वाचवायला सुरुवात होईल. स्वामी म्हणतात जो स्वतःचा न्याय करतो ना त्याला दुसऱ्यांवर अन्याय करावा लागत नाही. पुढचा मुद्दा म्हणजे शब्दांची जखम ही दिसत नाही पण ती आयुष्यभर दुखत राहते. तलवारीची जखम भरते पहा, पण शब्दांची जखम अनेक वर्ष भरत नाही. रागाच्या भरात आपण बोलून जातो तुझ्यात काहीच नाही, तुझ्यामुळे माझं आयुष्यच खराब झालं, तू कधीच बदलणार नाहीस. हे शब्द बोलताना एक क्षणही पुरेसा असतो पण ऐकणाऱ्याच्या मनात ते आयुष्यभर घुमत राहतात. नंतर आपण म्हणतो मी तर रागात बोललो, पण ज्याच्या मनावर घाव बसला त्याचं काय? म्हणूनच स्वामी समर्थ म्हणतात बोलण्यापूर्वी शब्द मोजा, कारण एक चुकीचा शब्द 100 चांगल्या कृतींवर पाणी फेरू शकतो. दुसऱ्यांच्या चुका मोजण्यापूर्वी स्वतःच्या शब्दांचं मोजमाप करा. आठवा मुद्दा, माफी मागणारा हा कधीच लहान होत नाही. आज प्रत्येकाला माफी हवी असते पण माफी मागायची कोणालाच नसते,
कारण अहंकार म्हणतो मी का माफी मागू. लक्षात ठेवा, माफी मागणं म्हणजे पराभव नाही, तर नात्याला जपण्याची ताकद आहे. आणि माफी देणाऱ्यांनीही अहंकार बाळगू नये. काही लोक वर्षानुवर्ष बोलत नाहीत, फक्त एक माफ कर बोलायचा अहंकार आडवा येतो. आणि मग एक दिवस अशी वेळ येते की समोरची व्यक्ती कायमची निघून जाते. तेव्हा पश्चाताप उरतो, पण वेळ निघून गेलेली असते. स्वामी म्हणतात जिंकायचं असेल तर अहंकाराला हरवा, माणसांना नाही. 9वा मुद्दा, स्वतःच्या चुका मान्य करणारा माणूसच खरा मोठा असतो. मोठेपणा हा पैशात नसतो, पदातही नसतो. मोठेपणा स्वतःची चूक मान्य करण्यात असतो. जो माणूस म्हणतो ना हो या ठिकाणी माझी चूक आहे, तोच खरा शहाणा असतो. पण जो प्रत्येक वेळी कारण सांगतो तो कधीच बदलत नाही. कारण बदलायची गरज हीच सुरुवात स्वीकारायला हवी. दोष झाकणारा माणूस स्वतःचंच नुकसान करतो आणि चूक मात्र मान्य करणारा स्वतःचं भविष्य घडवतो. स्वामी म्हणतात स्वतःला हरवणारा कधी जिंकत नाही, स्वतःला सुधारणारा मात्र नक्की जिंकतो, तो कधी हरत नाही. 10वा मुद्दा म्हणजे आरशात चेहरा दिसतो पहा, पण मनाचा आरसा कुठे आहे, कधी शोधलाय का? दररोज आपण आरशात पाहतो, केस नीट आहेत का, कपडे नीट आहेत का, पण मनात डोकावून कधी पाहिलं आहे का? राग किती आहे मनामध्ये, किती मत्सर आहे, किती अहंकार आहे आणि किती कटुता आहे, याचं मोजमाप कधी केलं आहे का? दुसऱ्यांच्या चुकांची यादी तयार करणं खूप सोपं असतं, पण स्वतःच्या दोषांची यादी तयार करण्याचं धैर्य हे फार कमी लोकांमध्ये असतं. स्वामी समर्थ म्हणतात आरसा हा चेहरा दाखवतो, पण आत्मपरीक्षण माणसाला खरा स्वभाव दाखवतो. आजपासून रोज 5 मिनिटं स्वतःसाठी काढा आणि स्वतःला विचारा, आज मी कोणाला दुखावलं तर नाही ना? याच प्रश्नाचं उत्तर तुमचं आयुष्य बदलू शकतं. स्वामी समर्थ म्हणतात की आधी स्वतःला बदला, दुसऱ्यांना दोष देण्याऐवजी स्वतःमधील दोष हे ओळखा. 11वा मुद्दा म्हणजे दुसऱ्यांना दोष देण्यात आयुष्य संपतं हे लक्षात घ्या, पण स्वतःला बदलण्यात मात्र आयुष्य घडतं. स्वामी म्हणतात आज प्रत्येक माणूस आपल्या दुःखासाठी कोणाला ना कोणाला जबाबदार धरतो. कोणी म्हणतं माझे आई वडील समजून घेत नाही, कोणी म्हणतं नवरा बदलला, कोण म्हणतं बायको मला समजून घेत नाही, कोण म्हणतं सासऱ्यांच्यामुळे माझं आयुष्यच खराब झालं. पण या सर्व तक्रारींमध्ये एक गोष्ट समान असते, प्रत्येक जण दुसऱ्याची चूक सांगतो, स्वतःची नाही सांगत बरं का. लक्षात ठेवा, जो माणूस सतत दुसऱ्याला दोष देतो तो स्वतःची प्रगती थांबवतो. कारण दोष दुसऱ्यावर टाकला ना की स्वतःला बदलण्याची गरजच वाटत नाही, मीच बरोबर वाटतं. स्वामी समर्थ म्हणतात दुसऱ्यांना बदलण्याचा हट्ट सोडा, स्वतःमध्ये बदल करा. तुमचा बदलच अनेक नाती बिघडवण्यापासून वाचू शकतात. 12वा मुद्दा, नाती तुटतात कारण प्रत्येकाला जिंकायचं असतं, समजून कोणालाही घ्यायचं नसतं. आज घराघरात एकच स्पर्धा आहे पहा, कोण बरोबर कोण चुकीचं. नवरा स्वतःला बरोबर सिद्ध करतो, बायको स्वतःला बरोबर सिद्ध करते, सासू स्वतःचं समर्थन करते, सून स्वतःचा बचाव करते. पण कोणीही नातं वाचवण्याचा प्रयत्नच करत नाही. वाद हे जिंकून तुम्ही नातं हरवाल तर त्या विजयाचा काहीही उपयोग नाही. कधी कधी शांत राहणं हे माघार घेणं आणि समोरच्याला समजून घेणं हेच नातं टिकवण्याचं खरं सामर्थ्य देखील आहे. स्वामी म्हणतात जिथे अहंकार जिंकतो ना तिथे प्रेम हरतं, नातं संपतं. 13वा मुद्दा, स्वतःच्या चुका मान्य करणारा माणूस हा कधीच एकटा राहत नाही. स्वतःची चूक मान्य करायला धैर्य लागतं, कारण अहंकार हा नेहमी सांगतो तू बरोबर आहेस, पण अंतरात्मा हळूच सांगत असते यावेळेस तुझी ही चूक आहे बरं का. जो माणूस स्वतःची चूक मान्य करतो ना त्याच्यावर लोकांचा विश्वास वाढतो, त्याचं बोलणं लोक ऐकतात, त्याचा आदर करतात, कारण त्याला खोटा अभिमान नसतो. स्वामी समर्थ म्हणतात चूक मान्य करणारा माणूस हा लहान होत नाही, तो इतरांच्या नजरेत आणखी मोठा होतो. 14वा मुद्दा म्हणजे दुसऱ्यांच्या दोषांवर बोलण्यापेक्षा स्वतःच्या गुणांवर काम करा. लोकांवर टीका करणं हे खूप सोपं आहे, तो असाच आहे, ती तशीच आहे, त्याच्यात हा दोषच आहे. पण स्वतःला विचारले का माझ्यामध्ये किती चांगले गुण आहेत? दुसऱ्यांच्या दोषांवर चर्चा करून तुमचं आयुष्य सुंदर होणार नाही, पण स्वतःचे गुण वाढवले ना तर तुमच्या उपस्थितीनेच अनेकांचं आयुष्य मात्र बदलून जाईल. स्वामी म्हणतात सुगंधी फुलाला स्वतःची जाहिरात करावी लागत नाही, त्याचा सुगंधच त्याची ओळख बनतो. तसंच तुमचे गुणच तुमची खरी ओळख बनू शकतात. आत्मपरीक्षण करणारा माणूस हा कधीच चुकीच्या मार्गावर जात नाही. रोज रात्री झोपण्यापूर्वी फक्त 5 मिनिटं स्वतःशी बोला, स्वतःला विचारा आज मी कोणाला दुखावलं, आज मी कोणाचा अपमान केला, आज माझ्या शब्दांनी कोणाचं मन तुटलं का, आज मी कोणावर अन्याय केला का.
या प्रश्नांची उत्तरं जर प्रामाणिकपणे स्वतःलाच दिली ना तर आयुष्य बदलायला नक्की वेळ लागणार नाही. स्वामी म्हणतात देवापासून काहीही लपवता येत नाही, म्हणून स्वतःपासून सत्य लपू नका. दुसऱ्यांच्या चुका मोजण्यापेक्षा रोज स्वतःचं मोजमाप करा, कारण ज्याने स्वतःला सुधारलं त्याने संपूर्ण आयुष्य सुधारलं. मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश फक्त ऐकण्यासाठी नव्हता बरं का, तर आयुष्यात उतरवण्यासाठी देखील होता. प्रत्येकासाठी. दुसऱ्यांच्या चुका मोजण्यात संपूर्ण आयुष्यही निघून जातं, पण स्वतःच्या चुका सुधारण्यात मात्र आयुष्य घडतं हे लक्षात घ्या. आजपासून एक प्रत्येकाने संकल्प करा, दोष देण्याआधी विचार करीन, रागवण्याआधी समजून घेईल आणि दुसऱ्याला बदलण्याआधी स्वतःला बदलेल. कदाचित याच एका निर्णयामुळे अनेक नाती जपली जातील, तुटलेलं नातं हे पुन्हा जुळेल, घरातील कटुता कमी होईल आणि मनात खरी शांतता निर्माण होईल. स्वामी समर्थ नेहमी आपल्याला प्रेमळ भावनेचा संदेश देतात. जर स्वामी समर्थांचे जीवन बदलणारे विचार, वास्तववादी कथा, नातेसंबंधांवरील मार्गदर्शन आणि मनाला स्पर्श करणारे प्रेरणादायी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या थॉट्स या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तुमचं एक सबस्क्राईब आणि एक शेअर कदाचित एखाद्याचं तुटलेलं नातं वाचवेल, एखाद्याच्या आयुष्यात नवीन आशा निर्माण करेल आणि कोणाचं तरी आयुष्य हे योग्य दिशेने वळवेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विचारासोबत लवकरच. श्री स्वामी समर्थ.